रविवार 18 जानेवारीला येणारी मौनी अमावस्या, या अमावस्येला पूर्वजांना तर्पण अर्पण करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते. मौनी अमावस्येला मौष्य अमावस्या असेही म्हणतात. यावेळी मौनी अमावस्येला 18 जानेवारी 2026 रोजी सूर्य आणि चंद्राचा एक दुर्मिळ संयोग मकर राशीत निर्माण होत आहे, ज्यामुळे शनीची राशी असलेल्या त्रिग्रही योगाची निर्मिती होत आहे, ज्यामुळे एक अत्यंत शुभयोग निर्माण होतो. या दिवशी सूर्य आणि चंद्राचा संयोग खूप फायदेशीर मानला जातो. या दिवशी सर्वार्थ सिद्धियोग देखील तयार होतो. पौष किंवा मौनी अमावस्येच्या दिवशी सूर्योदयापूर्वी स्नान करा आणि स्वच्छ कपडे घाला. शक्य असल्यास पवित्र नदी किंवा तलावात स्नान करा. स्टील किंवा तांब्याच्या भांड्यात पाणी, काळे तीळ, कुश, गवत, बार्ली आणि थोडे दूध मिसळा. तुमच्या पूर्वजांची नावे जपा आणि भक्तीने त्यांचे ध्यान करा. हातात पाणी धरा आणि तुमच्या अंगठ्या आणि तर्जनीमध्ये हळूहळू ओतून तर्पण करा. यावेळी ओम पितृभ्यो नमः हा मंत्र जप करा. तर्पणानंतर अन्न, कपडे किंवा दक्षिणा दान करा. हे अत्यंत शुभ मानले जाते. पितरांसाठी मंत्रोच्चार करा आणि या प्रसंगी दक्षिणेकडे तोंड करून नैवेद्य अर्पण केले जातात, कारण ही दिशा पूर्वजांची दिशा मानली जाते. अशा प्रकारे नैवेद्य अर्पण केल्याने ते प्रसन्न होतात आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. जर काही कारणास्तव नदीकाठावर नैवेद्य अर्पण करणे शक्य नसेल तर ते घरी स्वच्छ ठिकाणी भक्ती आणि शिस्तीने देखील केले जाऊ शकतात. भावना आणि भक्ती सर्वात महत्त्वाची मानली जाते. मौनी अमावस्येला केलेले उपाय निश्चितच तुम्हाला पूर्वजांच्या शापांपासून मुक्त करतील आणि तुमचे जीवन शांती, समृद्धी आणि आनंदाने भरतील. या दिवसाचे योग्य पालन केल्याने तुमचे आध्यात्मिक जीवन सुधारेलच असे नाही, तर तुम्हाला प्रत्येक बाबतीत फायदा होईल.